काय लिहिलं याच्यावर? लिहिलेलं आहे की ही आदित्य म्हणजे सूर्य मंदिर, सूर्याची मूर्ती आहे ना सोमनाथ नजीकच्या प्रभास पट्ट्यात क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी. या संबंधीची आख्यायिका अशी आहे की काठेवाडीतील वेरावळ बंदरातून कोणी नावाडी माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. या गलबतात ती मूर्ती होती. जहाज कशळी गावच्या समोर थांबले ते पुढेच जाईना व मागेही जाईना. त्या रात्री त्याला झोपेत आपल्या दृष्टांतामध्ये या मूर्तीची इथे स्थायिक होण्याची इच्छा आहे असे दिसले. नावाड्याने नंतर किनाऱ्यावरील गुहेत ती मूर्ती आणून ठेवली. नंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. मूर्ती मंदिरात आणली त्याबद्दलची आख्यायिका अशी की कशळी गावात कनका नावाची सूर्य उपासक राहत होती. तिला समुद्रातील गुहेत मी येऊन राहिलो आहे, तू ग्रामस्थाच्या मदतीने गावात स्थापना करून मंदिर बांध असा स्वप्न दृष्टांत झाला. कनकाबाईंनी ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली. मग ग्रामस्थ मंदिराने समुद्रकिनारी शोध घेतल्यानंतर सदर मूर्ती गुहेत सापडली. या गुहेला नंतर देवाची खोली असे नाव पडले. भारी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकच देवस्थान आहे तिथे सूर्याचं असे. खाली बघ. या साईडने चप्पल स्टँड वगैरे आहे. तुम्हाला असं एंट्रन्स मिळतं. हे काय ग? हे कळत नाही काय हातपाय धुवायचे ते होळीला आपल्याकडे ते लावतात ना, काय म्हणतात त्याला, जाकड ते त्या पिक्चरमध्ये होतं ना, ते मंदिरामध्ये लावतात. ते कळलं? ते एका माणसाला बांधतात आणि हे करतात ते. अशा प्रकारे हे मंदिर आहे. फर्स्ट मंदिरच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतात. ह्या एरियामध्ये आहे अलाउड. आतमध्ये फोटोग्राफी नाही अलाउड आहे, तेवढं लक्षात ठेवा. तुम्हाला इथे काही डोनेशन करायचे असतील तर हे त्यांची डिटेल आहे. झूम आहे त्याच्यामध्ये. ते गणेश मंदिर आहे.